2026 पासून राज्यामध्ये आणि देशातले पहिले रजोनिवृत्ती क्लिनिक म्हणजे मेनोपॉज क्लिनिक आणि पीसीओडी क्लिनिक्स की ज्यामध्ये टीनेजर्स मुली ना हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्रास होत असतो आणि एका वयाच्या टप्प्यानंतर महिलांची जेव्हा मासिक पाळी बंद होते त्यावेळेस महिला सुद्धा शारीरिक आणि मानसिक वेगळ्या फेज मधून जात असतात हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो म्हणून. तर त्याची वरती योग्य काउन्सिलिंग ट्रीटमेंट ही आपल्या सरकारी दवाखान्यांमधून देण्यासाठी आपण हे चालू केलं होतं. 580च्या वरती क्लिनिक्स मध्ये हे चालू आहेत आणि आज 1,20,000च्या वरती महिलांनी ह्याच्यातून ट्रीटमेंट घेतलेली आहे, उपचार घेतलेले आहेत. तरुण मुली सुद्धा मग त्यांना इन्फर्टिलिटी होते, पिंपल्स होतात, हेअर फॉल होते, फेशियल हेअर्स होतात, वजन वाढतं, अनेक गोष्टी त्यांच्या ह्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा पीसीओज मुळे होत असतात. त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट योग्यच वेळी दिली तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तात्काळ दुरुस्त करू शकतो. त्यामुळे आपण हे चालू केलेले ना, त्याची कार्यशाळा पूर्ण राज्यस्तरीय कार्यशाळा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि एक्सपर्ट सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले. मराठवाड्यातल्या रुग्णालयांची काय संख्या असेल? मराठवाड्यातल्या तर ऑलमोस्ट सगळेच आपले ग्रामीण रुग्णालय आणि सगळेच आपण घेतलेले त्याच्यामध्ये आठही जिल्ह्यांमध्ये. संख्या साधारण म्हणजे 580 जर आपण राज्यात म्हणतो, मराठवाड्यात आता एक्झॅक्ट संख्या मला मराठवाड्यात 60 ते 70च्या आसपास मराठवाड्यात. आणि चांगल्या पद्धतीने आपली इन हाऊस गायनेकॉलॉजिस्ट जे आहेत ते ह्या महिलांना ट्रीटमेंट देत आहेत आणि महिला पण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करतात. इन्फर्टिलिटीवर ट्रीटमेंट आहे का? आयव्हीएफ वर ट्रीटमेंट आहे का? त्या सुपर स्पेशालिटी मेडिकल कॉलेज मध्ये आहे, तरी सुद्धा आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा विचाराधीन आहे एक आयव्हीएफ सेंटर चालू करण्याचं, पण ते आणखीन त्याला वेळ नाही. बघा आता शहरांमध्ये आता समजा संभाजीनगर आहे, इथे आहे तसे मेडिकल कॉलेजेस काही मोठ्या मेडिकल आपण करणार त्याचा फॉलोअप घेऊन लवकरच ते पण कार्यान्वित करणार. मेडिकल कॉलेजेस मध्ये आपण ते करणार आहोत आणि मेडिकल एज्युकेशन हे माझ्या खात्याकडे येत नाही. ते नाही, मेडिकल कॉलेजेस मध्ये तिथे कसं सगळे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स वगैरे अवेलेबल असतात म्हणून त्या ठिकाणी करणं. हो. आणि आता बघा जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालेलेच आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या जे गरजेचं आहे ते आपण चालू करणं भर देणार. पण आताच कडप्पा सरांनी बद्दल बऱ्याच जणांनी चर्चा केलं आणि त्याच्यासोबतच त्यांच्यावर काय लोड आहे तेही सांगितलं. तुमच्या लक्षात आपल्याकडं जे महिला रुग्णालय सुरू होतं, आंबेडकर सरांनी 2 महिने पाहणी केली, त्यांनी 2 महिने डेडलाईन दिली, पण ते अजूनपर्यंत नेमकं कधीपर्यंत सुरू होतं, काय पोझिशन काय? मी आता सध्या त्याची माहिती घेतलेली नाहीये. लवकरात लवकर चालू करू आपण. तुम्ही बघितलं असणार आपला राज्यामध्ये उलट आरोग्य विभाग एकदम तत्परतेने काम करत आहे. आपल्या सगळ्या योजनेचा लाभ आपण रुग्णांना देत आहोत आणि आरोग्यासाठी ह्या राज्यामध्ये राहणाऱ्या कुठल्याही कुटुंबाला खर्च होऊ नये अशा पद्धतीची यंत्रणा आपण या ठिकाणी उभी करण्याचा प्रयत्न करतो. रुग्णालयांमध्ये अवयव दान व्हावं असं बऱ्याच वर्षांपूर्वी म्हटलं होतं, नाही बघा, अवयवदानाचं पण तेवढं स्पेशलिस्ट लोक असले पाहिजे आणि ती सगळी सुविधा त्या ठिकाणी असली पाहिजे. ती सगळी तयार झाल्यानंतर ते सगळं कार्यान्वित होईल. बरेच स्पेशलिस्ट पण नाही जिल्हा आणि नाही त्याला बरेच नॉर्म्स आहेत, त्याचा मिसयूज पण नाही झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि अवयवदाना संदर्भातच नाही पण इतर आजारांसंदर्भात पण सुविधा आधुनिक सुविधा सुद्धा नाहीये, ते सुद्धा ते आता होत आहे, कार्यान्वित होत आहे हळूहळू. आपण जसं आता बघा 170 तालुक्यांमध्ये आपण डायलिसिस सारखी सुविधा मोफत देतोय, तशाच पद्धतीने कॅथलॅबची सुद्धा आपण सोबत करार झाला होता आणि प्रत्येक तालुक्यामध्ये डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलं होतं. मला वाटतं आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त गंगापूर 2च ठिकाणी
बाकी ठिकाणी अजून सुरू झालेलं नाही काही. ते पण सुरू होतील, कारण 170 ठिकाणी चांगल्या पद्धतीने तालुक्यांमध्ये चालू आहेत आज राज्यामध्ये. राज्याध्यक्ष